नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची कढी। त्यासाठी आपण लागणारे साहित्य आहे ते आपण पाहून घेऊ। शेवग्याच्या शेंगा, ताक, बेसन, हिरवी मिर्च, लसूण, आलं, जिरं, कोथिंबीर, मेथी दाणे, तेल, हळद, मोहरी आणि कढीपत्ता। सुरुवातीला आपल्याला शेवग्याच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्याला कपड्याने पुसून वरचे जे कवर असते किंवा त्याचे जे साल असते ती आपल्याला हलकी अशी काढून घ्यायची आहे। आपल्याला शिलनेने शिलून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व शेंगांची जी साल आहे ती थोडी थोडी काढून घ्यायची आहे। आता आपल्याला 2 ते 3 इंचाचे याचे काप करून घ्यायचे आहे किंवा तुकडे करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व शेंगांचे काप करून घ्यायचे आहे। आपल्याला आता ह्या शेंगा पाण्यावर वाफवून घ्यायच्या आहेत। गॅसवर मी कढईत थोडंसं पाणी गरम करून घ्यायला ठेवले आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवून त्यावर आपल्याला चाळणीमध्ये ह्या शेंगा वाफवून घ्यायच्या आहे। आपल्याला ह्या शेंगा 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायच्या आहे। हे पहा कशी पाण्यातून वाफ निघत आहे। आता आपण यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे ह्या शेंगा वाफवून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। आपल्या शेंगा ह्या चांगल्या झालेल्या आहेत, वाफवून झालेल्या आहेत। आता आपण कढीसाठी कढीपत्ता घेऊ, लसूण आल्याची पेस्ट घेऊ, तसेच 2-3 हिरव्या मिरच्या बारीक करून कापून घेतल्या आहे। तसेच थोडीशी मेथी दाणे, थोडीशी मोहरी, थोडासे कोथिंबीर, तसेच वाफवलेल्या शेंगा घ्यायच्या आहेत। अर्धी वाटी बेसन घेतला आहे। तसेच कढीसाठी ताक घेतलेले आहे। आता आपण गॅसवर गंजामध्ये तेल गरम करून घेऊ। आपले तेल गरम होईपर्यंत आपण ताकामध्ये बेसन कालवून घेऊ। आवश्यकतेनुसार यामध्ये बेसन कालवून घ्यायचं आहे। आपले तेल गरम झालेले आहे। तेलामध्ये आपल्याला मेथी दाणे घालायचे आहे, त्यानंतर मोहरी टाकायची आहे, तसेच कढीपत्ता टाकायचा आहे, आपल्या कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हे चांगलं परतून घ्यायचे आहे। यामध्ये लसूण आल्याची पेस्ट टाकायची आहे आणि चांगलं हे परतून घ्यायचं आहे। अर्धा चम्मच मी हळद घातली आहे। आता यामध्ये शेंगा टाकायच्या आहेत आणि चांगलं हे परतून घ्यायचं आहे। यामध्ये आपण जे ताकामध्ये बेसन कालवून घेतलेले आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आपल्याला ही जी कढी आहे ती जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही व्हायला नको। थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचे आहे। याला आपल्याला 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आहे। कढीला 2-3 उकळ्या येऊ द्यायच्या आहे आणि शेवटी यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। ही पहा आपली छान अशी शेवग्याच्या शेंगाची कढी तयार झाली आहे। ह्या ज्या शेंगा आहेत त्या आपल्या शरीरासाठी आणि स्वास्थ्यासाठी खूप चांगल्या आहेत।
आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर अशा साध्या व सोप्या रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.